जे काही मला माहिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते. 4 विभागांमध्ये आपण त्याविषयी बोलूयात. सर्वप्रथम आपण मन म्हणजे काय, त्याचं अस्तित्व कुठे आहे याविषयी थोडंसं बोलूया. मानसिक तणाव म्हणजे टेन्शन हा जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्याविषयी बोलूया. तिसरं की जर टेन्शन असेल किंवा मानसिक स्वास्थ्याचे निकष काय आहेत त्याविषयी बोलू. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा मनाचं आरोग्य कसं जपावं, कुठल्या पद्धतीने आपण मानसिक दृष्ट्या सक्षम किंवा स्वस्थ राहू शकतो, अशा 4 टप्प्यांमध्ये आपण आजचा विषय हाताळणार आहोत. तर सर्वप्रथम जरी आजचा विषय कोविड काळातील मानसिक स्वास्थ्य असा असला तरीही मला असं वाटतं की मानसिक स्वास्थ्य जे आहे किंवा मेंटल फिटनेस जे आहे ही फक्त कोविड काळातली गरज नाही आहे, तर ही कायमच एका हेल्दी लिव्हिंगसाठी कायमचीच आपली गरज आहे. आणि त्या अनुषंगाने मी जे काही सांगेल ते कायमच अंगीकारायला आपल्याला हरकत नाही. आता साधारण या 1-1.5 वर्षामध्ये जेव्हापासून करोना या विषाणूमुळे कोविड हा आजार झालेला आहे, कोविड-19 हा आजार झालेला आहे, तेव्हापासून आपण WHO हा शब्द किंवा या संघटनेविषयी वारंवार ऐकतो आहोत. आणि जागतिक आरोग्य संघटना किंवा WHO जी आहे त्याचं जे आरोग्याचं डेफिनेशन आहे किंवा हेल्थचं डेफिनेशन आहे ते अगदी साधं सोपं सरळ आहे. इट इज मेंटल, फिजिकल अँड सोशल वेलबिंग. म्हणजे आपलं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजेच आपण आरोग्यदायी आहोत. तर यातला जो शारीरिक स्वास्थ्याचा भाग आहे तर त्याविषयी मला वाटतं ह्या 1-1.5 वर्षामध्ये ऐकून किंवा वाचून आपण प्रत्येकच जण यातलं तज्ञ झाले. शारीरिक स्वास्थ्य कसं मेंटेन करायचं प्रत्येकच जण या बाबतीत सल्ला देऊ शकतो. तरीही योग्य आहार, पुरेशी झोप, योग्य विहार, पाण्याचं योग्य प्रमाण आणि नित्य व्यायाम ह्या 5 गोष्टी अंगीकारून आपण फिजिकल फिटनेस जे आहे ते मेंटेन करत असाल असं गृहीत धरून मी मेंटल फिटनेस किंवा मानसिक स्वास्थ्याकडे वळते. तर आता ज्यावेळी आपण मनाविषयी बोलतो किंवा मानसिक स्वास्थ्याविषयी, मानसिक आरोग्याविषयी बोलतो तेव्हा सर्वप्रथम मनामध्ये 2 प्रश्न येतात आणि ते हे की मन म्हणजे नक्की काय, आणि जर मन आहे तर ते कुठे आहे, मनाची जागा काय. तर मन काय हे सांगता येतं, अनुभवता येतं, पण ते दाखवता येत नाही. म्हणजे जसा मेंदू आहे तो आपण दाखवू शकतो पण मन आपण दाखवू शकत नाही. मनाचं जड स्वरूप नाही आहे, मन अजड आहे. प्रकाश वेगाच्याही पलीकडे जे जातं ते मन. आता प्रकाश वेगाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय, तर उदाहरणच द्यायचं झालं तर मला जर असं वाटलं की मला आता अमरावतीला यायचं आहे तर शरीर रूपाने अमरावतीला यायचं म्हटलं तर मला एक 15 तास तरी मिनिमम लागणार. पण ज्यावेळी मी अमरावती हा शब्द उच्चारते त्यावेळी मनाने मी मालटेकडी चढायला सुरुवात केली असते, मी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं असते, मी वर्षाच्या घरी बसून तिच्याशी गप्पा मारत असते. तर मन गरगर ते आवरतं, मन रानभूल मन चकवा, मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही, धनी अस्तित्वाचा परंतु याच्या विन दुसरा नाही. हे सुधीर मोगेंची ही जी कविता आहे ती मनाचं वर्णन करायला अगदी यथार्थ आहे. आणि तरीही सायंटिफिकली जर बोलायचं झालं तर मन हे सायन्सनी असं सिद्ध केलं आहे की मेंदूमध्ये, आपल्या ब्रेन मध्ये जे लिंबिक कॉर्टेक्स आहे, एक्झॅक्टली ह्या पॉइंटच्या मागे लिंबिक कॉर्टेक्स जे आहे ते मनाची जागा आहे किंवा ते मनाचं स्थान आहे. आपली वेद, शास्त्र, पुराण हे सुद्धा, म्हणजे आपण देवाला सुद्धा गंध भुवईच्या मध्यभागी लावतो, त्यामागचा कन्सेप्ट हाच की इथे चंदनाचं गंध लावलं किंवा स्त्रियांनी हळदीचं कुंकू लावलं की मन
शांत राहतं. त्यामुळे वेदशास्त्रांनी जी आपली, पुराणांनी जी आपली इथे मनाची जागा फिक्स केली, तीच आज सायन्सनी पण मान्य केलं आहे की इथेच आपलं जे लिम्बिक कॉर्टेक्स आहे एक्झॅक्ट या पॉइंटच्या मागे तिथे आपलं मन आहे. आता मन जसं शरीराला अवयव असतात तसेच मनाचे काही पैलू आहेत. त्यामध्ये जर विचार करायचा झाला तर मनाचे पैलू कुठले आहेत, तर मनाचे पैलू म्हणजे विचार, भावना, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, तर्क आणि स्वभाव या प्रकारे आपल्या मनाचे पैलू असतात. आणि जर मन जसं मी आधी बोलली त्याप्रमाणे ते कुठेही कधीही जाऊ येऊ शकतं, असं जरी असलं तरीही तो शरीराचा एक भाग आहे. आणि शरीराचा भाग असल्यामुळे मानसिक स्वास्थ्याचं आपल्या शारीरिक स्वास्थ्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये त्याचा जो आहे परिणाम होतो. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य आपलं चांगलं असणं हे फिजिकल फिटनेस साठी तितकंच गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणादाखल आपण कोविड मधलं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अगदी सुरुवातीपासून माझा जो आक्षेप आहे तो कोविडला महासाथ या ऐवजी महामारी असं संबोधण्याला आहे. आता महामारी म्हटलं की मनामध्ये सर्वप्रथम काय होतं तर मृत्यूचं भय जन्म घेतं. आणि मग एकदा ह्या मृत्यूच्या भयाने मनाला ग्रासलं की शारीरिक त्रासापेक्षा माणूस या मनाने खचूनच जास्त प्रमाणामध्ये व्याधीग्रस्त होतो. आपण कॅन्सर विषयी सुद्धा हाच अनुभव सुरुवातीच्या काळामध्ये घेतला. अगदी रुटीन मध्ये बोलायचं झालं, आजच्या याच्यात बोलायचं झालं तर ज्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे परत शब्द बघा, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स, मी आजार म्हणत नाही आहे. लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जसं की डायबिटीज आहेत, हायपरटेन्शन आहे. तर ह्या आजारांमध्ये सुद्धा मानसिक तणावाचा खूप मोठा रोल आहे. आता मानसिक तणाव हा शब्द आलाच आहे, तर मानसिक तणाव किंवा टेन्शन म्हणजे नक्की काय ह्याविषयी आपण बोलूया. तर मनुष्याचा जो नैसर्गिक स्वभाव आहे किंवा नैसर्गिक जी प्रवृत्ती आहे ती सुखाचा शोध घेण्याची आहे. आपण सतत सुखप्राप्ती म्हणजे आपली कुठलीही कृती ही शेवटी सुखप्राप्तीसाठी असते. तर ह्या सुखप्राप्तीच्या मार्गामध्ये जर काही अडथळा आला तर आपल्याला ताण येतो. ताण म्हणजे काय तर एन्झायटी, वी बिकम अँक्शियस. तर आपल्याला ताण येतो आणि ह्या ताणाचा किंवा या एन्झायटीचा अतिरेक जर झाला तर हा ताण तणावामध्ये कन्वर्ट होतो किंवा एन्झायटी टेन्शन मध्ये बदलते. आता जसं सुखाचे डेफिनेशन हे प्रत्येकाचे आपापले वेगळे असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला पोटापुरतं अन्न सकाळ संध्याकाळ मिळत आहे, राहायला घर आहे, मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊ शकतो आहे, तर तो सुखी असतो, समाधानी असतो. तिथेच एखादा व्यक्ती असतो ज्याच्याकडे सगळं असतं, बँक बॅलन्स असतो, शोफर ड्रिव्हन गाड्या असतात, बंगला असतो, प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट्स असतात, 5 स्टार शाळांमध्ये मुलं शिकत असतात, पण तरीही त्याला समाधानाचा अनुभव होत नाही. तर असं जिथे होतं, हे जिथे होतं, त्यामुळे सुख हे प्रत्येकाचं जसं आपापलं वेगळं आहे किंवा सुखाच्या कल्पना प्रत्येकाच्या आपापल्या जशा वेगवेगळ्या आहेत, तसंच प्रत्येकाचा ताण तणावामध्ये कन्वर्ट होण्याचं किंवा तुमचं जे एन्झायटी टेन्शन मध्ये कन्वर्ट होण्याच्या काही लेवल्स आहेत किंवा काही कारणं असतात. त्यातले प्रमुख जे कारण आपण विचार आज करू शकतो ते आहेत 4 कारण. ते 4 कारण मी विस्तृत करेल. त्यामधलं पहिलं कारण जो आहे की दृष्टिकोन किंवा आपण आपलं जे परसेप्शन असतं की आपण कसं एखाद्या गोष्टीचं परसेप्शन करतो किंवा आपला एखाद्या विषयाविषयीचा दृष्टिकोन काय असतो. म्हणजे आपल्याला बातम्यांमधनं कळतं की करोना विषाणू हा काहीतरी व्हायरस आहे, या पद्धतीने आजार पसरतो आहे किंवा यासाठी हे सामाजिक नियम आपल्याला पाळायचे आहेत
ही काळजी आपल्या शरीराची आपल्याला घ्यायची आहे. तर काही लोक सरळ सरळ हे जसं आहे तसं फॉलो करतात. काहींचा दृष्टिकोन असा असतो की नाही, ही काय चायनाची बायोवॉर स्ट्रॅटर्जी आहे, कोणी याला फार्मा कंपनीचं षडयंत्र म्हणतं, किंवा कोणी त्याला जसं आता रिसेंट इन्शुरन्स स्कॅम म्हणू शकतो. तर ही प्रत्येक व्यक्तीचा आपापला एखाद्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो आणि त्या पद्धतीने प्रत्येकाचं आपापलं मत तयार होतं. आता जो सर्वसाधारण दृष्टिकोन असतो त्याच्या अगदी विरुद्धचा दृष्टिकोन जेव्हा आपण तयार करतो, ग्रह आपण आपल्या मनामध्ये तयार करतो, तेव्हा त्या जी एन्झायटी आहे किंवा जो ताण आहे तो तणावाकडे जायला सुरुवात होते. तसंच जर आपण विचार केला की आपण कुठल्याही पद्धतीने विचार करायला किंवा वन्स वी स्टार्ट थिंकिंग, तर काय होतं आपल्या शरीरामध्ये, तर ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज व्हायला सुरुवात होते. ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज व्हायला सुरुवात झाली की ऑक्सिटोसिनचा गुण हा आहे की इट इज अ कम्युनिकेटिंग हार्मोन. या हार्मोनची गरजच बेसिकली ही असते की इट नीड्स टू कम्युनिकेट. म्हणजे आपण असं म्हणतो की मनुष्य प्राणी जो आहे तो समूहाने राहणारा किंवा समाज फॉर्म करून राहणारा प्राणी आहे. हे का, तर हे आपल्यामध्ये जे ऑक्सिटोसिन स्त्रवतं त्याची ती बेसिक गरज आहे. तर ज्यावेळी हे ऑक्सिटोसिन स्त्रवतं त्यावेळी आपल्याला काय वाटतं, तर आपल्याला हा मेसेज जो आहे किंवा आपला जो विचार आहे तो कन्वे करायचा असतो, तो आपल्याला कम्युनिकेट करायचा असतो. मग इथे हे कन्व्हेयन्स जे आहे किंवा हे जे कम्युनिकेशन आहे याच्यामध्ये आपल्या स्वभावाचा रोल येतो. म्हणजे जे दुसरं तणावाचं कारण असतं, आपलं स्वभाव गुण किंवा आपलं स्वभाव वैशिष्ट्य जे असतं. तर कसं असतं की एखाद्याचा जो स्वभाव असतो तो आततायी असू शकतो, एक कल्ली असू शकतो किंवा शांत असू शकतो, संयमी असू शकतो. म्हणजे मी एक उदाहरणांमधनं आपल्याला सांगते की एकाच दृष्टिकोनातून अर्धवट माहितीवरती काहीतरी आपण आपले तर्क किंवा आपला दृष्टिकोन, आपलं मत फॉर्म करतो. आणि तीच व्यक्ती जर आततायी स्वभावाची असेल तर तिला ते पटकन कम्युनिकेट करायचं असतं, पटकन दुसऱ्याला सांगायचं असतं, ती दुसऱ्याला सांगते आणि मग समोरचा प्रत्येक व्यक्ती हा त्या मताशी सहमतच असला पाहिजे आणि तेच मत योग्य आहे असं त्यांनी मान्य केलं पाहिजे. हा सुद्धा अशा स्वभावाचा आग्रह असतो. आणि मग हे कॉम्बिनेशन जिथे होतं तिथे मग प्रचंड प्रमाणामध्ये जे एन्झायटी चेंजिंग इंटू टेन्शन हा जो ग्राफ आहे हा एकदम स्वीप अप होतो आणि प्रचंड तणाव अशी व्यक्ती क्रिएट करते. एखादा व्यक्ती जो असतो त्याचा दृष्टिकोन संकोचितच असतो किंवा अर्धवट माहितीवरतीच मत तयार करतो, पण स्वभाव जो असतो तो शांत असतो, ज्याला आपण इंट्रोवर्ट म्हणू अशा पद्धतीचा असतो. मग ती व्यक्ती काय करते, तर ती स्वतःचं मत जरी बनलेलं असलं किंवा स्वतःचे विचार जरी कन्फर्म झालेले असले तरी ते कन्वे करणं जे आहे किंवा ते कम्युनिकेट करणं जे आहे ते शांतपणे करायचा प्रयत्न करते. तोपर्यंत होतं काय की तो विषय बाजूला पडतो किंवा त्याच्यावरती एक कन्फर्म असं त्याचा निष्कर्ष निघालेला असतो. आणि मग ह्या व्यक्तीची जी मतं आहेत किंवा विचार जे आहेत ते आतमध्ये दाबलेले राहतात किंवा ते व्यक्त व्हायला त्याला व्यासपीठ किंवा एक प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि मग हे जे आपण ज्याला कुडणं म्हणतो किंवा आतल्या धुमसणं म्हणतो या पद्धतीचं जे रिझल्ट होतो ते टेन्शन क्रिएट करण्याचं परत एक कारण असतं किंवा इट क्रिएट्स अ हाय लेवल ऑफ एन्झायटी. एखादी व्यक्ती ही सखोल, सर्वांगीण आणि अनुभव संपन्न असा चारी बाजूने विचार करून आपलं मत बनवणारी असते, पण प्रचंड प्रमाणामध्ये एककल्ली किंवा दुराग्रही असते. अशी जी व्यक्ती असते तिच्या ह्या स्वभाव दोषामुळे ती फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये तणावही निर्माण करत असते.
स्वभावाचे हे जे वेगवेगळे गुण आहेत, तर एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन व्यापक असतो. म्हणजे आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया, ज्याला आपण विषमता किंवा विषमतेची जाणीव म्हणतो. त्याच्याकडे वळूया, की एखादी व्यक्ती ही सर्व व्यापक दृष्टिकोन असतो. अभ्यासू पद्धतीने मत तयार होत असतं. शांत असतं. शांत, आतताई ह्या दोनच्या मध्ये नीट व्यवस्थित विचार करून मत मांडण्याचा अगदी चांगला स्वभाव असतो. पण होतं काय, की कायम यांना विषमतेच्या जाणीवेने ग्रासलेलं असतं. विषमतेची जाणीव म्हणजे काय, तर हे कॉन्स्टंट कंपॅरिझन मध्ये असतात. म्हणजे हे पालकांमध्ये किंवा शिक्षकांमध्ये किंवा जे फर्स्ट येण्याच्या रेसमध्ये असतात त्या मुला मुलींमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जाणवतं, की दे आर कॉन्स्टंटली इन अ रॅट रेस. प्रत्येक वेळी त्यांच्या मनामध्ये काय असतं, तर एकच गोष्ट असते, की मला फर्स्ट यायचं आहे, किंवा माझ्याकडे हे आहे त्याच्याकडे नसलं पाहिजे, किंवा आतापर्यंत फक्त माझ्याकडे होतं आता दुसऱ्याकडे पण आहे. हे कायम जे कंपॅरिझन असतं, किंवा माझी मुलं हीच सगळ्यात हुशार असली पाहिजे, किंवा त्याचं मूल असं करतं माझं का करत नाही, किंवा ह्याचं मूल फर्स्ट येतं माझं का येत नाही. ही जी एक भावना असते, कंटिन्युअस कंपॅरिझन जे सुरू असतं, तर हे सुद्धा टेन्शन क्रिएट करण्याचं एक फार मोठं कारण असतं. त्याचवेळी चौथं जे कारण आहे टेन्शनचं, किंवा आपली जी एन्झायटी आहे, ताण जो आहे तो तणावाकडे नेणार, तर ते सांगता येईल की आपल्या षडरिपूंवरती, म्हणजे जे 6 भावना आहेत त्यावरती आपला कंट्रोल नसणे किंवा नियंत्रण नसणे. तर षडरिपू म्हणजे काय, किंवा ह्या 6 भावना म्हणजे काय, तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि मद. आता ह्या 6 भावना ज्या आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणजे ह्या असू नयेत असा नाही, पण याचं जे प्रकटीकरण आहे, म्हणजे ते स्वरूप असू शकतं किंवा विरूप असू शकतं. म्हणजे कुठलीही भावना ही मुळात ही फायदेशीरच असते, ती असणं हे फायदेशीरच असतं. पण ज्यावेळी तिचा अतिरेक होतो, स्वभावामध्ये त्या भावनेचा अतिरेक होतो, त्यावेळी ती भावना जी आहे ती त्रासदायक असते. म्हणजे जसं आपण काम ह्या भावनेचं स्वरूप बघितलं, तर त्यामुळे मनुष्याची जी अस्तित्व जे आहे, मानवी जीवनाचं अस्तित्व टिकून आहे, तिथंच जर याचं विरूप प्रकटीकरण झालं तर पाशवी बलात्कार होतात. लोभ ह्या भावनेचं स्वरूप आपण जर विचारात घेतलं, तर एकमेकांवरती लोभ आहे, माया आहे, प्रेम आहे, म्हणून कुटुंब टिकून आहेत, मैत्री टिकून आहे, किंवा समाज व्यवस्था टिकून आहे. तिथेच लोभ ह्या भावनेचं जे विरूप आहे किंवा अतिरेक आहे, त्याला आपण हव्यास म्हणूया, की संपत्तीचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा हव्यास इतक्या प्रमाणामध्ये वाढतो किंवा त्याचा अतिरेक असा होतो, की जन्मदात्यांचा किंवा जन्मदात्यांनी हत्या करण्यापर्यंत हा अतिरेक वाढतो. त्यानंतर जर आपण क्रोध ह्या भावनेचा विचार केला, तर क्रोध म्हणजे काय, तर त्याचं जे स्वरूप प्रकटीकरण आहे त्याला आपण असंतोष म्हणूया. म्हणजे मुलांच्या प्रगतीविषयी किंवा शिक्षकांना आपल्या स्टुडंट्सच्या प्रगतीविषयी असंतोष वाटणे, किंवा संघटित स्वरूपामध्ये कुठल्या कायद्यांविषयी, कुठल्या रूढी परंपरांविषयी सामूहिक रित्या असंतोष वाटणे. ह्यामुळे काय होतं, चांगलं काय घडतं, तर मुलांना शिस्त लागते, मुलांची प्रगती होते. ह्या पद्धतीने हे रागाचं किंवा क्रोधाचं स्वरूप प्रकटीकरण आहे. किंवा संघटित राग जेव्हा स्वरूपामध्ये प्रकट होतो, तेव्हा कायद्यांमध्ये, रूढी परंपरांमध्ये योग्य असे बदल घडून येतात.
ह्याच रागाचं ज्या वेळी विरूप प्रकटीकरण होतं त्याला आपण संताप म्हणतो. आणि मग हा संताप जो आहे तो 100% वैयक्तिक पातळीवर असू द्या किंवा सामाजिक पातळीवर असू द्या तो हिंसक वळण घेतो. तसंच मोह ही जी भावना आहे, तर मोह या भावनेचा जर आपण स्वरूप आणि विरूप किंवा फायदेशीर आणि त्रासदायक तणाव निर्माण करणारा असं रूप विचार करायचा झाला तर मोहाला स्वरूप मध्ये आपण उत्सुकता किंवा क्युरिओसिटी असं म्हणता येईल. तर समुद्राचं तळ गाठायची उत्सुकता किंवा अवकाशात ग्रहतारांचा अभ्यास करण्याची उत्सुकता, हे जे मोहाचं स्वरूप प्रकटीकरण आहे त्यामुळे आपलं ज्ञानार्जन झालं. तिथेच जर आपण याचा विरूप प्रकटीकरणाचा विचार केला तर सत्ता किंवा सीमा वाढवण्याची जी लालसा आहे ते अराजक वळण घेतं. मत्सर ह्या भावनेचा जर आपण स्वरूप प्रकटीकरणाचा विचार केला तर आकाशात विहार करणाऱ्या पक्षाचा मत्सर वाटला म्हणून हवाई जहाज तयार झालं, हे मानव जातीच्या फायदेशीर होतं. तिथेच एखाद्याच्या कलागुणांचा मत्सर वाटून त्याचा जो अतिरेक होतो त्यामध्ये एखाद्याचं चारित्र्य हनन केलं जातं, हा विरूप प्रकटीकरण आहे मत्सर या भावनेचं. मद या भावनेचं विरूप किंवा स्वरूप प्रकटीकरण म्हटलं तर मद म्हणजे काय, तर स्वाभिमान, अहंकार, स्वाभिमान, अभिमान, अहंकार ह्याला आपण मद ह्या भावनेची ती हे आहेत. स्वरूप मध्ये काय येईल स्वरूप प्रकटीकरणामध्ये, की मी भारतीय आहे, माझ्या संस्कृतीचा मला सार्थ अभिमान आहे, तो असणं चांगलं. पण आपापल्या धर्माच्या वृद्धा अहंकारापोटी दुसऱ्या धर्माचा द्वेष करणे हे अतिरेकी प्रकटीकरण आपल्या मद या भावनेचं आहे. ही अशी जी षड्विकारांची विरूप मानसिकता किंवा विरूप प्रकटीकरण आहे ते प्रचंड मानसिक तणावाला आमंत्रण देतं. आपल्या मनातील भावभावनांचं स्वरूप आणि तणावाला आमंत्रण देणारं विरूप हे दोन्ही जाणून घेतल्यानंतर निश्चितच आपण स्वतः मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहोत की नाही हा आपल्याला प्रश्न पडतो. आणि मग ते आपण आहोत की नाही याची काही निकष आपण त्याचा विचार आपल्याला निश्चित करावा लागेल. तर हे जे निकष आहेत त्यामध्ये 6 गोष्टींचा आपण स्वस्थ मानसिकतेचे आहोत की नाही यासाठी विचार केला पाहिजे. त्यातली पहिली जी मानसिकता आहे त्यामध्ये आपण आत्मकेंद्री किंवा स्वार्थी विचार तर करत नाही याचा विचार केला पाहिजे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू होतं की प्लास्टिक कचरा हा आपण अगदी कुठेही आपल्याला टाकायची सवय असते. आपले सामाजिक नियम मोडणे म्हणजे फक्त स्वतःपुरतं की माझं झालं ना बस, ही जी भावना असते ही चुकीची असते. किंवा मग आपण भूमिकेचा गैरवापर बरेच वेळा करतो. म्हणजे भूमिकेचा गैरवापर ह्याच्यामध्ये उदाहरण देता येईल की मी सासूच्या भूमिकेत आहे तर मग सुनेचं बरोबर असू दे चूक असू दे मी तिला नावच ठेवणार, हा जो एक भूमिकेचा गैरवापर असतो. किंवा सत्ता घरामध्ये बौद्धिक क्षमता कुणाचीही चांगली असू दे पण सत्ता घरामध्ये मी कमवता आहे तर माझीच चालली पाहिजे, हा जो एक भूमिकेचा गैरवापर आपण करतो आत्मकेंद्री स्वभावामुळे किंवा स्वार्थी स्वभावामुळे, हा चुकीचा आहे किंवा हा तणावाला आमंत्रण देणारा असतो. आता साधं उदाहरण आहे की स्वहित जपा, स्वहित जपा पण परहित जाणा. म्हणजे परहित जाणून स्वहित जपण्याचं जे एक साधा मंत्र आहे
तो जर आपण अंगीकारला तर आपण ह्या बाबतीत निश्चित मानसिकदृष्ट्या स्वस्थ होऊ. म्हणजे त्याचं एक छोटंसं उदाहरण देते की आपण ती ऍड बघायचो. तो मुलगा धावत येतो आणि म्हणतो की आई कचरेवाला आला आहे. तर आई त्याला समजावून सांगते की बेटा तो कचरेवाला नाही आहे, कचरा करणारे आपण आहोत, कचरेवाले आपण आहोत, तो सफाई कामगार आहे. तर हा जो दृष्टिकोनाचा एक बदल आहे किंवा हे जे मानसिक स्वास्थ्याचं एक लक्षण आहे की आपण स्वहित सुद्धा जपतो आहे पण परहित सुद्धा जाणतो आहे. दुसरा जो निकष आहे तो निर्णयाची जबाबदारी घेणे. म्हणजे माझं कुटुंब माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य हे करोना काळापुरतं असलं आणि महाराष्ट्रापुरतं असलं तरीही माझा निर्णय माझी जबाबदारी हे संपूर्ण मानवजातीसाठी आहे आणि कायमसाठी आहे. तर हे जे आहे की माझा निर्णय ही माझी जबाबदारी असते. म्हणजे आपण कुठलाही चेंज ज्यावेळी अंगीकारतो किंवा कुठलाही निर्णय घेतो तर त्याचा सारासार विचार करून त्याचे जे काही परिणाम होतील त्याच जबाबदारी घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. म्हणजे आज वुमन्स डे आहे म्हणून 2 वुमन्सशीच संबंध म्हणजे स्त्रियांशी संबंधित उदाहरणं देते की काळानुरूप आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये बदल केलेत. आधुनिक यंत्र आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरायला सुरुवात केली. आता ह्या यंत्राच्या वापरामुळे आपलं जे कॅलरी कन्झम्पशन आहे किंवा आपला जो एक्सरसाइज आहे तो कमी प्रमाणामध्ये व्हायला लागला. मग ह्या निर्णयाची जबाबदारी घेऊन आपण जर तो जो वेळ वाचतो आहे तो टीव्ही बघण्यामध्ये किंवा इतर हे वापरण्यामध्ये न यूज करता तोच जर आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी फिजिकल फिटनेस साठी वापरला तर हा बदल आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. तेच जर किंवा हे जे शारीरिक कष्ट आपले कमी झालेत तर आपल्याला जर ते शारीरिक कष्ट वेळ वाचत असूनही इतर फॉर्म मध्ये म्हणजे जिम किंवा एक्सरसाइज या फॉर्म मध्ये नसेल करायचे तर निदान ह्या शारीरिक कष्टाच्या अनुषंगाने जी आपली पारंपरिक आहाराची पद्धत होती त्यामध्ये जे कॅलरी कन्झम्पशन होत होतं त्यात तरी चेंज करण्याची आपली जबाबदारी आहे की नाही. पण आपण काय केलं तर आपण फक्त हा बदल केला आणि मग मला थकवा जाणवतो, माझ्यात ताकद नाही, माझं वजन वाढत आहे याविषयी फक्त रडत बसतो. आपण हा जो चेंज केला याची जबाबदारी घेऊन त्या पद्धतीने आपल्या वागण्यामध्ये सुद्धा आपल्या विहारामध्ये सुद्धा बदल करायला तयार नसतो. मला या बाबतीत म्हणजे इव्हन मानसिकता म्हणून सुद्धा काल मी रेणुका शहाणेचा आपल्या वुमन्स डेच्या अनुषंगाने इंटरव्ह्यू ऐकला आणि त्यामधलं मला तिचं फार मनाला भावली ती कुठली गोष्ट की ती म्हटली की स्त्री सत्ताक वागण्याची मला सवय होती. म्हणजे माझ्या घरामध्ये माझ्या माहेरी जे आहे ते स्त्री सत्ताक वातावरण होतं. म्हणजे कसं की मी माझी आई आणि माझ्या आईची आई असंच आम्ही घरात होतो, त्या वातावरणामध्येच मी वाढली. पण माझं ज्यावेळी लग्न झालं तेव्हा माझे जे सासरचे होते ते रूढी परंपरांना मानणारे होते आणि अगदी डोक्यावरनं पदर घेऊन राहावं इतकं ते जुन्या पद्धतींना अवलंबत होते. आणि तिथे जाऊन म्हणजे माझ्या सासरी जेव्हा मी जाते तेव्हा मी तसं राहते. मी डोक्यावरनं पदर घेऊन घुंगट घेऊन राहते आणि हे का राहते मला ह्याचा त्रास होत नाही, कधीच त्रास होत नाही. तो यासाठी होत नाही की माझं माझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे आणि मग त्याच्या घरचं जर हे कल्चर असेल, अशा पद्धतीचं कल्चर असेल तर मी त्याला स्वीकारलं तेव्हाच मी हे कल्चर सुद्धा स्वीकारायलाच पाहिजे. तर हा त्याच्या एक राणावरती प्रेम करण्याचं, त्याच्याशी प्रेमविवाह करण्याचा जर मी निर्णय घेते आहे तर त्या निर्णयाची जबाबदारी सुद्धा मी घेतलीच पाहिजे. हे निर्णयाची जबाबदारी घेणं ह्या निकषावरती आपलं आपण खरं ठरतं की नाही हे आपण थोडंसं
बघायला पाहिजे आणि त्यावरती आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित आहे की नाही हे ठरवायला पाहिजे. तसंच जे आहे की आपण कोविडच्या अनुषंगाने सुद्धा जर विचार केला तर अनेक उपचार, अनेक पद्धतीचे हे आपल्याला उपाय किंवा अनेक संकल्पना आपल्या असल्यामुळे आपण बऱ्यापैकी काय टाळलं आहे तर आपण सर्दी ताप हा साधा ताप असेल असं गृहीत धरून घरीच थांबायचा निर्णय घेतो, घरगुती उपचार करतो आणि मग जेव्हा एक्स्ट्रीम हेल्थ कंडिशन्स होतात त्यावेळी आपण डॉक्टरांकडे जातो किंवा हॉस्पिटलाइज होतो आणि मग यंत्रणेला दोष देतो किंवा डॉक्टरला दोष देतो. तर जर आपणच घरी राहायचा निर्णय घेतला, आपणच हे डिसाईड केलं की हे साधं असणार आहे, असं हा निर्णय आपण घेतला तर त्या अनुषंगाने जे काही परिणाम होतील, जे काही कॉम्प्लिकेशन्स होतील त्याची जबाबदारी घेण्याची सुद्धा आपलीच तयारी असली पाहिजे आणि ती आपली कितपत असते यावर सुद्धा आपलं मानसिक आरोग्य किंवा आपली मानसिकता कशी आहे, चांगली की वाईट, हा एक निकष असतो. तिसरा जो निकष आहे तो आहे की वैफल्य सहन करण्याची आपली क्षमता. म्हणजे वैफल्य सहन करण्याची आपली क्षमता म्हणजे असं म्हणता येईल की टॉलरन्स आपलं किती आहे, टॉलरन्स टू फेलियर किंवा टॉलरन्स टू फ्रस्ट्रेशन. म्हणजे मी संपूर्ण प्रयत्न केला, मी खूप अभ्यास केला पण तरीही मी फर्स्ट आली नाही किंवा मी योग्य पद्धतीने सगळं नियोजन केलं, सगळं केलं पण मला धंद्यामध्ये अपयश आलं. तर हे सहन करण्याची आपली, वैफल्य सहन करण्याची आपली किती क्षमता आहे हे सुद्धा एक परिमाण आहे. आपण कुठल्या पद्धतीने आपली मानसिकता आहे ते. मी या बाबतीत नेहमी असं म्हणते की डोंट टेक फेल्युअर टू युअर हार्ट, इट हर्ट्स. टेक फेल्युअर टू युअर माइंड, टू युअर ब्रेन, इट अनालायझेस अँड गिव्स युअर सोल्युशन. आता हे ब्रेन तुमचं प्रॉब्लेम अनालाइज करून सोल्युशन देईपर्यंत मनाला राखणं ही आपली जबाबदारी असते. आपलं मन आपणच राखायचं असतं कारण इन्स्टंट सोल्युशन्स उपलब्ध नसतात. ते अनालाइज करून सोल्युशन मिळेस तोवर आपलं स्वतःचं जे यू हॅव टू माइंड युअर माइंड. तर मग हे कसं करायचं, तर या बाबतीत माझा एक सिंपल साधा फंडा आहे आणि तो आपण असा आतमध्ये ठोकूनच घेतला पाहिजे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. माझा पहिलेपासूनचा कन्सेप्ट आहे की जे होतं, जस्ट बिलीव्ह इन दिस की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आज जी गोष्ट आपल्याला फेल्युअर वाटते किंवा अपयश वाटतं, उद्या जाऊन ती आपल्या चांगल्यासाठीच होती किंवा त्यामागचा जो ते घडण्यामागे जी काहीही कारणं होती किंवा जे काही होतं ते आपल्या यशासाठी, आपल्या प्रगतीसाठी, आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठीच होतं, आपल्याला अनुभव संपन्न करण्यासाठीच होतं. हा कम्प्लीट विश्वास आपला असला पाहिजे अँड वी शुड बी एबल टू वेट टिल वी फाइंड अ सोल्युशन. हे अजून एक निकष. आणि चौथा जो निकष आहे तो की आपल्या विचारांची आपली लवचिकता असली पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी ही जितकी शरीराची गरजेची आहे तितकीच मनाची सुद्धा गरजेची आहे. म्हणजे आपण असं बघू की जसं मी मगाशीच म्हटली की एखादी व्यक्ती ही दुराग्रही असते, हट्टी स्वभावाची असते. ती फक्त स्वतःसाठीच नाही तर तिच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांसाठीच प्रचंड प्रमाणामध्ये तणाव निर्माण करत असते. आपला जो वय, अनुभव, शिक्षण, समज याच्या आधारावरती आपण अंगीकारलेली काही तत्व ही कालांतराने कालबाह्य ठरणार आहे हे जी व्यक्ती मान्य करते किंवा ही समज ज्याला असते ती व्यक्ती खूप सुखी समाधानी आयुष्य जगते. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. म्हणजे लीनता ज्याच्या अंगी आहे, समर्थ रामदास मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात की लीनता व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्हीही मध्ये अत्यंत गरजेची आहे. आणि लीनता म्हणजे काय, तर जिथे मीपणा नाही किंवा इगो नाही तिथे लीनता किंवा समर्पण असतं.
आता लीनता आणि दीनता ह्या दोन मध्ये सुद्धा आपल्याला फरक करता आला पाहिजे. म्हणजे आपण लीन होतो आहे की आपण दीन होतो आहे हे कळलं पाहिजे. लीनता ही समर्पण असतं, तिथंच दीनता ही लाचारी असते, आणि जिथे लाचारी येतं तिथं सुद्धा दडपण किंवा तणाव हा येतो. त्यामुळे हे एक परिमाण आहे आपल्या मानसिक आरोग्याचं. आपल्या विचारांची जी लवचिकता आहे ती कितपत आहे, कशी आहे, हे सुद्धा आपण अनालाइज केलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो स्वीकार किंवा एक्सेप्टन्स. एक्सेप्टन्स ऑफ युअर सराउंडिंग्स, एक्सेप्टन्स ऑफ अनसर्टन्टी, एक्सेप्टन्स ऑफ इव्हेंट्स, अँड मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं काय तर एक्सेप्टन्स ऑफ सेल्फ. स्वतःचा स्वीकार हा मानसिक तणाव कमी करण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा निकष आहे. कधीही काहीही घडू शकतं. म्हणजे जसं मागच्या फेबमध्ये आपल्याला नव्हतं माहिती की हे असं लॉकडाऊन होणार आहे, आपल्याला घरात बसावं लागणार आहे. तर हे असं काहीही कधीही होऊ शकतं, ह्याची आपली तयारी असली पाहिजे. ते सहज आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आपल्याला स्वतःला त्या त्या परिस्थितीमध्ये मोल्ड करता आलं पाहिजे. आपण इन्शुरन्स करतो, म्हणजे व्यवहाराने आपण इन्शुरन्स करतो. इन्शुरन्स का करतो? बिकॉज वी एक्सपेक्ट की बाबा कधीतरी ऍक्सिडेंट होऊ शकतो, कधीतरी काहीतरी इमर्जन्सी येऊ शकते, मग त्या दृष्टीने आपण तयार असलो पाहिजे. पण मग हे खरोखर जेव्हा होतं त्यावेळी मात्र माणसं गलितगात्र होतात. ते एक्सेप्ट करण्याची त्यांची मानसिकताच नसते. तर हे फक्त व्यवहाराने करू नका, तर मनाने सुद्धा या बाबतीत आपण तयार असलो पाहिजे. कोविडच्या बाबतीत म्हणाल तर कित्येक लोकांना प्रचंड मानसिक ताण आला बिकॉज ऑफ द लॉकडाऊन. 24 तास घरात राहायच्या कल्पनेने लोक अक्षरशः हादरलीत. आयांना मुलं दिवसभर घरी असायची सवय नाही. नवऱ्यांना 24 तास बायको, आई आणि वडिलांच्या निगराणीत राहायची सवय नाही. सिनियर सिटीजन्सला, कित्येक सिनियर सिटीजन्सला दिवसभर मुलं, नातवंड आणि सुना घरात आहेत याची सवय नाही. बायकांनी स्वयंपाकघरामध्ये अनेक प्रयोग केले, मात्र त्या नंतरचं जे आवरण आहे किंवा जो पसारा आहे, लावाजमा आहे, तो परत जागेवर ठेवणं याची सवय नाही. आता स्वयंपाकाची परमनंट माझ्यावरच जबाबदारी पडेल का, हा मानसिक ताण आला. कुटुंबातील प्रत्येकाच्या सगळ्या सवयी, सगळ्या गरजा ह्या उघडपणे कुटुंबातील प्रत्येक माणसाला कळू लागल्या, आणि अनेक घरांमध्ये जपलेल्या प्रतिमा ज्या आहेत त्या कोलमडू लागल्यात. अत्यंत बिकट अवस्था अनेक कुटुंबांमध्ये बघायला मिळाली, आणि त्याचं मुख्य कारण काय होतं तर अस्वीकार. कधी कोणाच्या अलौकिक स्वभावामुळे लपवलेलं, तर कधी स्वतःचीच प्रतिमा काही निकषांमध्ये बसावी यासाठी म्हणून लपवलेलं, किंवा कधी गरजच वाटली नाही म्हणून काही गोष्टी लपवलेल्या. सगळं सगळं उघड पडलं आणि सहज स्वीकार शक्यच नव्हता. त्यामुळे कित्येक कुटुंबांमध्ये, घरांमध्ये रामायण, महाभारत घडली. त्यामुळे स्वीकार आहे त्या परिस्थितीचा, व्यक्ती आहे तसा, हा करण्याचं धैर्य, औदार्य आपल्याकडे हे असलंच पाहिजे. त्यानंतर महत्वाचं, अगदी सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे एक्सेप्टन्स ऑफ सेल्फ. मी माझा आहे तसा स्वीकार करणं. प्रचंड प्रमाणामध्ये तरुण पिढीमध्ये न्यूनगंड आपल्याला बघायला मिळतील. आपलं हाईट, वेट, डोळे, ओठ, नाक, बांधा यांची ठेवण, स्वतःमध्ये होणारे बदल. तेवढंच तर काय, तरुण पिढीमध्ये स्वतःच्या जेंडर विषयी सुद्धा स्वीकार नसतो. कित्येक वेळा मी मुलींना हे म्हणताना ऐकलेलं आहे की का म्हणून मी मुलीचा जन्म घेतला, पुरुषांचा जन्म किती छान. पण नाही, एक्सेप्ट युअर सेल्फ. आपण मुली आहोत. आपल्याला जन्मदात्री निसर्गाने बनवलेला आहे. आपल्या वाचून ही सृष्टी अपूर्ण आहे, ही भावना मनामध्ये ठेवा. मी मुलींना नेहमी हे सांगते की स्वीकार आपल्या जेंडरचा करण्याचा सगळ्यात महत्वाचा पैलू काय आहे तर
ही अडचण का येते मुलींना बऱ्याच वेळी, की मी मुलगीपेक्षा मुलगा असती तर बरं झालं असतं, असं ही भावना का येते? तर ह्या मागे मुख्य कारण असतं की जे आपण इव्ह टीझिंग म्हणतो, ह्याचा अनुभव आला की मुली हमखास असं बोलतात. तर इव्ह टीझिंगला मला प्रत्येक वेळी मुलींना हे सांगावं असं वाटतं की बायांनो, दोष तुमचा नाही आहे, दोष समोरच्याचा आहे, समोरच्याच्या मनामध्ये विकृती आहे, स्वतःला दोष लावून घेऊ नका. प्रत्येक वेळी हे सांगायला मुली कचरतात किंवा मागे पुढे बघतात किंवा भीतात की माझ्यावरती दोषारोप होईल, मला वाईट चालीरीतीचं समजल्या जाईल, म्हणून ह्याची तक्रार त्या करत नाही. पण मी प्रत्येक वेळी हे सांगते की तुम्ही तक्रार करणारी पहिली व्यक्ती असली पाहिजे. तुम्ही सगळ्यात पहिले आणि छोट्या फॉर्म मध्ये जेव्हा इव्ह टीझिंग होतं तेव्हाच तुम्ही तक्रार केली पाहिजे. का बरं? कारण जेव्हा तुम्ही लहानशी गोष्ट सहन करता, म्हणजे बसमध्ये कोणीतरी हात लावला हे सहन करता, कॉलेजमध्ये टीचरनी काहीतरी केलं हे सहन करता, त्यावेळी हे धाडस समोरच्याचं वाढत जात जात त्याचा चुकीचा परिणाम होतो. तुम्ही वेळीच जर सावध केलं, वेळीच जर आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या कुटुंबाला, आपल्या इतर कलिग्सला सावध केलं किंवा समोरच्या वरती बोट दाखवलं, तर कोणीही तुम्हाला दोष देणार नाही आहे, त्या प्रवृत्तीला मात्र आळा वेळीच घातल्या जाणार आहे. तर हे जे आहे, एक्सेप्ट युअर जेंडर, डू दॅट. एक्सेप्टन्स जे आहे जसं आहे त्याचा स्वीकार करणं. म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून मला हाही अनुभव आहे की मुली प्रचंड प्रमाणामध्ये, मुलं काय मुली काय, प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या वेडिंग मेमरीज ह्या खूप छान असाव्यात यासाठी मेकअप वरती आणि कपड्यांवरती खर्च करतात. आणि हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर ज्यावेळी हे अल्बम बघतात तेव्हा उद्गार काय असतात? हट यार, किती छान दिसते मी या मेकअप मध्ये, कसलं हे माझं स्किन, असंच कायम असतं तर, मेकअप मध्ये जसं दिसतं तसंच कायम असतं तर, हे माझ्या चेहऱ्यावरती डाग, हे किती बेकार दिसतं. मग एवढा पैसा, इतका वेळ खर्च करून जर तुम्हाला ही जी आहे हीनतेचीच भावना येणार असेल किंवा तुम्हाला झुरतच बसावं लागणार असेल, तर ह्या आनंदाचा किंवा वेडिंग मेमरीजला तुम्ही जे स्वीट मेमरी अल्बमला नाव देता, असं नाही म्हणता येणार ना. तर एक्सेप्ट इट, एक्सेप्ट युअर सेल्फ, एक्सेप्ट युअर अपिअरन्स ॲज इट इज. आपण, म्हणजे मी नेहमी म्हणते की आभार मानले पाहिजेत की सगळे अवयव आपले जागच्या जागी आहेत. नाक फेंद्र हे असू दे, आहे तर खरं, कान बाहेर आलेले आहेत असू देत, ऐकायला तर येतं, म्हणजे तो अवयव त्याचं काम करत आहे, ही किती मोठी कृपा आपल्यावरती आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ते आहे त्या फॉर्म मध्ये, ती शेवटी देवाची कलाकृती आहे, ती आपण एक्सेप्ट केली पाहिजे, त्याच्यात आपण काहीही उलाढाली नाही केल्या पाहिजे. तर स्वतःचं रंगरूप किंवा बाह्य रूप जसं आपण स्वीकारलंच पाहिजे, तसंच एक्सेप्टन्स हा आपल्या अंतररूपाविषयी सुद्धा, आपल्या आणि इतरांच्या अंतररूपाविषयी सुद्धा असलाच पाहिजे. म्हणजे की हे माझे गुण, हे माझे दोष किंवा हे माझं न्यून आणि ह्या माझ्या मर्यादा आपल्याला कळल्या पाहिजे आणि आपण त्या एक्सेप्ट केल्या पाहिजे. वर्किंग वुमन्सला मी नेहमी एक गोष्ट सांगते की डोंट एव्हर ट्राय टू बी अ सुपर वुमन. ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतः क्षीणता, स्वतःला त्रास करून घेता आणि तितकंच आपल्या परिवार करता सगळंच, पण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. का? कारण यू आर एक्सपेक्टिंग टू मच फ्रॉम युअर सेल्फ. तर हे आपल्या मर्यादांचं एक्सेप्टन्स किंवा भान ही सुद्धा असायलाच हवं आणि ते योग्य पद्धतीने आपल्या मर्यादांविषयी आपली जाणीव आपल्याला आहे की नाही हा सुद्धा एक निकष असतो आपल्या मानसिक आरोग्य किंवा आपलं मानसिकता ही चांगली आहे की नाही याचा. याशिवाय जर आपण मर्यादांविषयी बोलतो आहे तर 6वा जो निकष आहे तो आहे की आपला जो दृष्टिकोन आहे तो वस्तुनिष्ठ किंवा लॉजिकल असला पाहिजे.
वस्तुनिष्ठ दृष्टिकोन म्हणजे नक्की काय, असं जर आपण म्हटलं तर, की एखादं जर आपण आयडिओलॉजी आपण स्वीकारतो किंवा एखाद्या थिंकिंगला आपण ज्यावेळी बिलॉंग करतो, तर ती आयडिओलॉजी स्वीकारताना आपण फक्त आजची परिमाणं त्याला लावायची नाही आहेत. आपण भूतकाळाचा, इतिहासाचा विचार करून, सर्वांगीण विचार करून आणि मुख्य म्हणजे अभ्यास करून काय होतं की IQ माहितीवरती आपण आपल्या आयडिओलॉजीज क्रिएट करायची आजकालच्या युथची खूप एक स्वभाव झाला आहे. तर तसं न करता आपण स्वतःच अभ्यास करून ज्यावेळी आपल्या आयडिओलॉजीज ह्या निश्चित करतो, तर हे लॉजिकल थिंकिंग असलं पाहिजे. हे किती एखादी गोष्ट ही सस्टेनेबल आहे की नाही ह्याचा आपण विचार केला पाहिजे. मुळात अभ्यास करून आपण कुठलंही मत बनवलं पाहिजे. करिअर स्वीकारताना फक्त अर्थार्जन एवढंच डोक्यामध्ये न ठेवता आपण त्या करिअर मध्ये आपण समाधानी राहणार आहोत का, त्यातनं आपल्याला आनंद मिळणार आहे का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. कुठलाही व्यवसाय निवडताना कॅल्क्युलेटेड रिस्क असते. ती रिस्क झेपेल का आपल्याला, ती कशी कॅल्क्युलेट करायची, ती झेपण्याची आपली क्षमता आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने हे जे लॉजिकल किंवा एक तर्कशुद्ध विचार करण्याची जी पद्धत आहे त्यावरती आपण किती खरं उतरतो किंवा तसं करण्याची आपली मानसिकता आहे की नाही, या निकषावरती हे 6 जे निकष मी सांगितले त्याचा विचार केल्यानंतर आपण आपलं मानसिक आरोग्य कसं आहे हे जज करू शकतो. आणि ते जर 19-20 आपल्याला वाटलं तर मग असं काय आपण करू शकतो किंवा आपलं मानसिक आरोग्य एकूणच चांगलं राहावं यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर फिजिकल फिटनेस म्हणजे योग, प्राणायाम ह्या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत. आईसाहेब आता सांगितल्या त्याप्रमाणे विपश्यना हा एक खूप चांगला पर्याय आहे. त्याशिवाय आपलं आपण जे करू शकतो की फॉर पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा मानसिक आरोग्य, मानसिकता आपली चांगली राखण्यासाठी आपण काय करू शकतो, तर एक 5 गोष्टी आपण करू शकतो. सगळ्यात पहिलं काय करू शकतो, तर दिवसाची जी सुरुवात आहे ती आपण स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देऊन करू शकतो किंवा स्वयंसूचना ज्याला आपण म्हणू शकतो. अशा पॉझिटिव्ह स्वयंसूचना आपण स्वतःला देऊ की सगळ्यात पहिलं तर की आपण देवाचे आभार मानले पाहिजे की आजचा दिवस मला, म्हणजे मी उठून डोळे उघडलेत, आजचा दिवस मला बघायला मिळतो आहे, हे 24 तास तू माझ्या पदरात टाकले, याविषयी आपण समाधानी असलं पाहिजे. दुसरं आपण की आय एम अ हेल्दी पर्सन, आय एम अ हॅपी पर्सन, आजचा माझा दिवस, माझी सगळी कामं व्यवस्थित होतील, ह्या भावनेने सुरू केली पाहिजेत. आणि सगळ्यात मुख्य सकाळी लवकर उठलं पाहिजे. कारण असं म्हणतात की जो सकाळचा वेळ असतो तो तेवढाच फक्त तुमचा स्वतःचा आणि तुम्ही ज्या कशामध्ये ज्या शक्तीमध्ये बिलीफ करता त्या शक्तीचा शी कनेक्ट करण्याचा असतो. म्हणजे जसं मेडिटेशन करण्याचा किंवा पूजेचा, आरतीचा, देवाशी कनेक्ट करण्याचा हा आपला सकाळचाच तेवढं. मग तिथनं पुढे व्यवहार सुरू होतो. त्यामुळे सकाळचं लवकर उठणं हे आपल्याला खूप मानसिक स्वास्थ्य निश्चित देऊ शकतं. दुसरं, आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या छोट्या 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 चांगल्या गोष्टी असतात, अगदी छोट्या, म्हणजे आज माझी मैत्रीण मला भेटली किंवा आज मला माझ्या माहेरच्या लोकांशी संवाद साधण्याची संधी भेटली, इथपासनं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींची आपण आपल्या आयुष्यात आतापर्यंत घडलेल्या गोष्टींची यादी केली पाहिजे, ती लिहिली पाहिजे. रायटिंग डाऊन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी आपण खरंच उपकृत फील करतो अँड वी रिअली रिअलाइज की हा, हे खरंच माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी आहेत. अँड दॅट गिव्स अ पॉझिटिव्ह वाईब दॅट क्रिएट्स अ पॉझिटिव्ह फीलिंग अबाउट आवर ओन एक्झिस्टन्स.
तसंच ज्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टी असतात त्या विसरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, किंवा कुठलीही गोष्ट वाईट असली तरी किंवा चांगली असली तरी ती विसरणं शक्य नसते, पण निदान त्याच्यावरती हसायला आपल्याला आलं पाहिजे किंवा त्याच्याकडे एखाद्या पॉझिटिव्ह नजरेने आपल्याला बघता आलं पाहिजे. यामुळे होतं काय, तर हा जो एक फ्रस्ट्रेशनचा किंवा अपयशाचा कचरा आपल्या मनामध्ये साचून राहिलेला असतो, तो आपण त्याचा आपण निचरा करू शकतो. नेक्स्ट इज चेंज चॅलेंजेस इनटू अपॉर्च्युनिटी. म्हणजे जे काही अडथळे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात त्याला आपण संधीमध्ये रूपांतरित केलं पाहिजे. आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण जर असेल तर ह्या कोविड काळामध्ये आपण देऊ शकतो. हॅड वी नॉट बीन इनटू अ लॉकडाऊन किंवा आपल्या सामाजिक वावरण्यावरती जर मर्यादा आल्या नसत्या तर काय झालं असतं की आपण टेक्नॉलॉजी 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 म्हणतो, टेक्नोसॅव्ही व्हायचं म्हणतो, पण त्याचा उपयोग करत नव्हतो. आणि ह्या लॉकडाऊनमुळे किंवा ह्या समाजामध्ये फिरण्याच्या मर्यादांमुळे आपण ही टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने वापरायला शिकलो. म्हणजे आज मी इथे बसून तिथे तुमच्याशी संवाद साधू शकते किंवा तुमच्याशी बोलू शकते. ही किती मोठी उपलब्धी ह्या जो चॅलेंज होता किंवा जी मर्यादा आपल्याला घातल्या गेली होती, जो अडथळा आपल्या आयुष्यामध्ये आला होता, त्यांनी ही किती मोठी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. तर ह्या प्रत्येक अडथळ्यामध्ये काहीतरी संधी दडलेली असते आणि ती आपण हेरली पाहिजे, ओळखली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आपण प्रत्येक अडथळ्याकडे बघायला शिकलो पाहिजे. त्याशिवाय जे आहे ते आपला जो दृष्टिकोन आहे तो आपण व्यापक केला पाहिजे. वी हॅव टू बी व्हेरी पॉझिटिव्ह, हॅव फेथ, हॅव कॉन्फिडन्स इन आवर सेल्फ, अनालाइज थिंग्स आणि मग आपली मतं आपण बनवली पाहिजे. तर मला असं वाटतं मानसिक आरोग्य ते कसं राखावं ह्याविषयी माझं जे काही मत आहे ते मी व्यक्त केलं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटेल की अर्धी सोसायटी, लाईक वी आर हाफ ऑफ दी सोसायटी अँड वी रेज हाफ ऑफ दी सोसायटी, वी रेज दी अदर हाफ. सो बायकांनो, आपण पुरुषांच्या बरोबरीने वागायचा प्रयत्न करायचा नाही आहे. we don't need to say we are equal to men, we are already superior to them. त्यामुळे स्पर्धा ही कधीही पुरुषांची बरोबरी करण्याची करू नका, तर आपण आपल्यात जे गुण आहेत ते आणखी चांगल्या प्रकारे कसे व्यक्त करू शकू याचाच फक्त विचार करा आणि आपल्या जेंडरचा, आपल्या स्त्रीत्वाचा स्वीकार करा आणि अभिमान बाळगा. हे बोलून आयोजकांनी मला आज बोलण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.